हॅलो स्टुडंट्स, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरची स्टडी करत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वेव्ह म्हणजे काय होते, त्यानंतर काही कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्ज घेतला होता, ज्यामध्ये ॲम्प्लिट्यूड, वेव्हलेंथ, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह याबद्दल स्टडी केला होता. आज आपण स्टडी करणार आहोत टाईप्स ऑफ वेव्ज. तर दोन टाईपच्या वेव्ज असतात, एक म्हणजे मेकॅनिकल वेव्ह आणि एक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याला आपण नॉन मेकॅनिकल वेव्ह असं म्हणतो. तर मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय होते, तर मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अशी वेव्ह ज्या वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज असते. म्हणजे अशी वेव्ह ज्या वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज असेल, त्या टाईपच्या वेव्हला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? मेकॅनिकल वेव्ह. जसं वॉटर वेव्ज आहेत, तर वॉटर वेव्ज आहेत त्याला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज आहे. वॉटर हा काय झाला? मीडियम झाला. जसं रेस्ट पोझिशन, नॉर्मल पोझिशनमध्ये वॉटर आहे, त्यामध्ये आपण एखादा दगड टाकला, स्टोन टाकला, त्यामध्ये काय येतील? वेव्ज, रिपल्स तयार होतील. त्या ज्या काही रिपल्स आहेत त्या रिपल्स म्हणजेच वेव्ज. तर त्या वेव्जला ट्रॅव्हल होण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडली? मीडियमची गरज पडली. मीडियम म्हणजे कोण? तर वॉटर. तर त्या वॉटरची गरज, वॉटरमधून त्या वेव्ह ट्रॅव्हल होतात, त्या टाईपच्या वेव्हला आपण म्हणतो मेकॅनिकल वेव्ह. साऊंड वेव्ह ह्यासुद्धा मेकॅनिकल वेव्ह आहेत. साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी सुद्धा कशाची गरज पडते? मीडियमची गरज पडते. व्हॅक्यूममधून साऊंड ट्रॅव्हल होऊ शकत नाही किंवा होत नाही, म्हणून साऊंड वेव्हसुद्धा कोणत्या आहेत? मेकॅनिकल वेव्ज. नंतर वेव्ज अलॉंग अ स्ट्रेच स्ट्रिंग, म्हणजे स्ट्रिंग होता, काल जसं बघितला होता, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितला होता की एक स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगला जर आपण जर्क केला तर त्यामध्ये वेव्ज फॉर्म होते. वेव्ज फॉर्म जे होत आहे ते वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज, म्हणजे स्ट्रिंग जो आहे तो स्ट्रिंग काय हा तुमचा? मीडियम, त्याची गरज आहे. म्हणून त्या टाईपच्या वेव्हला आपण काय म्हणतो? मेकॅनिकल वेव्ज. बरं, मेकॅनिकल वेव्ज ज्या काय आहेत त्या मेकॅनिकल वेव्ज म्हणजे काय होते, तर मेकॅनिकल वेव्जमध्ये तुम्हाला जशी वेव्ह आहे या टाईपची आपण मेकॅनिकल वेव्ज आहे, कारण का तिला मटेरियल मीडियम, समजा स्ट्रेच स्ट्रिंगच घेऊ आपण. या मधामध्ये जे वेव्ज आहे त्या वेव्जमध्ये पार्टिकल्स असतात. आपण वेव्ज म्हणजे काय म्हणतो? पार्टिकलचा डिस्टर्बन्सच ट्रॅव्हल होते की नाही. म्हणजे आपण या ठिकाणचा जो पार्टिकल आहे त्याला फोर्स अप्लाय केला, ह्या ठिकाणी असणाऱ्या जो काय पार्टिकलला फोर्स अप्लाय केल्यानंतर हा पार्टिकलने या टाईपची मोशन केली, ऑसिलेटरी मोशन केली. त्यानंतर त्याला आपण फोर्स अप्लाय केला म्हणजे त्याला एनर्जी ट्रान्सफर केला होती. याच्या डिस्टर्बन्समुळे हा पार्टिकल डिस्टर्ब झाला होता. म्हणजे याचा अर्थ ह्या जो काही तुमचा जो पार्टिकल होता, पहिला पार्टिकल, ह्या स्ट्रिंगचा हा पहिला पार्टिकल, ह्या पहिल्या पार्टिकलने ह्या पहिल्या पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे एनर्जी ट्रान्सफर झाली, म्हणून हा व्हायब्रेट होणे स्टार्ट झाला. त्यानंतर या मधामध्ये काय झालं, हा जो काही पार्टिकल जर इकडं पाय पार्टिकल असेल तर इथून एनर्जी इथे ट्रान्सफर झाली, तेव्हा हा पार्टिकल व्हायब्रेट होणे स्टार्ट झाला. तर हे जे काही वेव्ज आहे, वेव्हमध्ये काय होते की एनर्जी ट्रान्समिट होते किंवा ट्रान्सफर होते एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत. काय होते? एनर्जी ट्रान्सफर होते एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत. त्यानंतर वेव्हमध्ये काय होते, जसं स्ट्रिंगमध्ये आपण घेतला होता, हे जे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकलला आपण जर फोर्स अप्लाय केला तर हे पार्टिकल या ठिकाणी काय करतात? मोमेंट करतात. हे जे काही मुवमेंट करतात, हा जसा पहिला पार्टिकलने मुवमेंट केला तर त्यासोबत दुसराही पार्टिकल मुवमेंट करणे स्टार्ट करते. का बरं? कारण याच्या डिस्टर्बन्समुळे याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतात, म्हणजे याचा अर्थ या पहिल्या पार्टिकलचा मोमेंटम दुसऱ्या पार्टिकलकडे ट्रान्सफर झाला. ह्या दुसऱ्या पार्टिकलमुळे तिसरा पार्टिकल मोमेंटम करेल, म्हणजे ह्या पार्टिकलकडे दुसऱ्या पार्टिकलकडून मोमेंटम ट्रान्सफर झाला. म्हणजे मोमेंटम ऑफ पार्टिकल हा सुद्धा एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे ट्रॅव्हल होते. म्हणजे आपण सरळ असं म्हणू की वेव्हमध्ये काय होते, तर वेव्हमध्ये एनर्जी आणि मोमेंटम ऑफ पार्टिकल ट्रान्सफर होते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. बट आपण काल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला होता आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा वेव्ह ट्रॅव्हल होते वेळी वेव्हसोबत फक्त डिस्टर्बन्स किंवा एनर्जी ट्रान्सफर होते, म्हणजेच किंवा मोमेंटम ट्रान्सफर होते. पण ॲक्च्युली पार्टिकल या पोझिशनवर पार्टिकल ट्रान्सफर होते का? नाही. म्हणजे मॅटर म्हणजेच पार्टिकल्स एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर ट्रान्सफर होत नाही, तर त्यांचं फक्त काय ट्रान्सफर होते? मोमेंटम आणि त्यांच्यामधली एनर्जी ट्रान्सफर होते.
एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर. राहील लक्षात. तर हे होतं तुमचं मेकॅनिकल वेव्ज, ज्याची आपण ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये स्टडी करणारच आहोत. त्यानंतर आहेत नॉन मेकॅनिकल वेव्ज. नॉन मेकॅनिकल वेव्ज म्हणजे काय होतात, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असं म्हणतो. नॉन मेकॅनिकल वेव्ज जे आहेत त्यांना ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज नसते. म्हणजे जर का समजा मीडियम नसेल म्हणजे व्हॅक्यूम असेल तरी त्या वेव्ज ट्रॅव्हल होऊ शकतात एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर प्रोपोगेट होतात. प्रोपोगेट होणे म्हणजेच ट्रॅव्हल होणे. म्हणजे काय होते? ट्रॅव्हल होणे. तर या टाईपचं जे काही आहे या टाईपच्या वेव्हला आपण म्हणतो नॉन मेकॅनिकल म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. नॉन मेकॅनिकल वेव्ज हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हा नॉन मेकॅनिकल वेव्जचा एक्झाम्पल झाला. तर नॉन मेकॅनिकल वेव्ज जसा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, ह्या म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कोणत्या असतात, ज्या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डपासून तयार होतात. आता इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड काय असते याबद्दल डिटेल्स सुद्धा आपण सामोर आता नेक्स्ट येणाऱ्या चॅप्टरमध्ये करणारच आहोत. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जसं लाईट आहे, लाईटसुद्धा काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. तर यामध्ये काय होते की जे लाईट आहे, लाईटला प्रोपोगेट म्हणजे ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज नसते. असं नाही आहे की जे मीडियम असेल म्हणून काही ते ट्रॅव्हल होणार नाही. मीडियममधून सुद्धा ट्रॅव्हल होते. बट मीडियम जर नसेल म्हणजे व्हॅक्यूम असेल तरीसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजेच लाईट वेव्ज ट्रॅव्हल होते, प्रोपोगेट होतात. काय होतात? प्रोपोगेट होतात. तर याला म्हणतो आपण नॉन मेकॅनिकल वेव्ज. राहील लक्षात. तर या अगोदर झालेली व्हिडिओमध्ये जो काही कन्सेप्ट शिकला आपण, जे काही स्टडी केला ते, आणि आज जे काही स्टडी केला आपण, दोन टाईप्स, एक म्हणजे मेकॅनिकल वेव्ह आणि एक म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव्ह, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणला. इथपर्यंत जो काही पोर्शन आहे हा होता तुमचा बेसिक पोर्शन ह्या चॅप्टरची स्टडी करण्यासाठी. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जेवढा काही पोर्शन आतापर्यंत आपण स्टडी केला हा झाला तुमचा बेसिक, ज्याचा आपल्याला यूज होणार आहे किंवा जो काही बेसिक्स कन्सेप्ट आहे यांची आवश्यकता होती ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार. हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट होतं. आता याच्यानंतर आहे तुम्हाला प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता इथून तुमचा 12चा पार्ट चालू होते की 12थमध्ये तुम्हाला इथपासून सिलेबस, आता हा 12चा सिलेबस झाला. याच्या अगोदर जो सिलेबस होता 11मध्ये आहे. याच्या अगोदर जो सिलेबस होता हा 11चा सिलेबस होता, म्हणून आपण त्याला बेसिकमध्ये ठेवला. बेसिक पोर्शन आहे म्हणून सांगितलं, आणि तो बेसिक पोर्शन झाला तुमचा वेव्ज किंवा सुपरपोजिशन ऑफ वेव्ज ह्या चॅप्टरची स्टडी करताना तो यूज होणार आहे. राहील लक्षात. ओके. आता आपण बघणार आहोत की प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय होते. व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह? बरं, प्रोग्रेसिव्ह ह्या वर्डचा मिनिंगच होते प्रोग्रेस करणे, सामोर जाणे, वाढत जाणे. प्रोग्रेस करणे म्हणजेच सामोर जाणे, वाढत जाणे. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जी वेव्ह सामोर जात असेल, वाढत जाईल. प्रोग्रेसिव्ह म्हणजे अशी वेव्ह जी सामोर जाईल, वाढत जाईल, त्या टाईपच्या वेव्हला आपण काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अ प्रोग्रेसिव्ह आर ट्रॅव्हलिंग वेव्ह. प्रोग्रेसिव्ह आर ट्रॅव्हलिंग. प्रोग्रेसिव्ह म्हणजेच ट्रॅव्हलिंग, समोर जाणारी वेव्ह. एक अशी वेव्ह असते ज्याच्यामध्ये ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्यूस होतात पार्टिकल्समध्ये. ते जे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हल होतात एकाच डायरेक्शनने कंटिन्युअसली. नाही समजलं? काय म्हटलं आपण की प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जे पार्टिकलचं ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहेत, ते ऑसिलेटरी डिस्टर्बन्स, जसं समजा आपण म्हटलं की यामध्ये ह्या ठिकाणी पार्टिकल्स होतात, म्हणजे इथे पार्टिकल्स आहेत, पूर्ण स्ट्रिंगवर काय आहेत? पार्टिकल्स आहेत. ह्या पार्टिकलमध्ये आपण इथे जर फोर्स अप्लाय केला, या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला माहीत आहे की यामध्ये डिस्टर्बन्स येतील, आणि डिस्टर्बन्स आल्यानंतर या टाईपने वेव्ह फॉर्म होईल. वेव्ह फॉर्म झाली म्हणजे मला सांगा, ही जे वेव्ह आहे ही वेव्ह काय होत आहे? ट्रॅव्हल होत आहे. ही समोर अशी ट्रॅव्हल होत जाईल, ही समोर अशी ट्रॅव्हल होत जाईल, कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असेल एकाच डायरेक्शनने. कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत राहील. कोणत्या डायरेक्शनने? एकाच डायरेक्शनने. या टाईपच्या वेव्हला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्याला काय म्हणतो आपण? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जसं आपण काल बघितला होता, ही जी वेव्ह आहे ही वेव्ह काय होत आहे? यामध्ये पार्टिकल्स काय होत आहेत? ह्या पार्टिकल्सचा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स होत आहे, आणि या पार्टिकलचा जो ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे तो ऑसिलेटरी डिस्टर्बन्स एकाच डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे. वेगळं काय होत आहे का? नाही. यामध्ये जो काही तुमचा डिस्टर्बन्स आहे ते फक्त ह्याच डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहेत. तर हे जे काही वेव्ह आहे, या टाईपची जी वेव्ह ट्रॅव्हल होत आहे, एकाच डायरेक्शनने ट्रॅव्हल होणारी वेव्ह, या टाईपच्या वेव्हला म्हणतो आपण
प्रोग्रेसिव्ह वेव्ह, सामोर जाणारी वेव्ह. यामध्ये हे जी वेव्ह आहे ही वेव्ह फक्त ह्याच डायरेक्शन ही वेव्ह आहे, ही वेव्ह या डायरेक्शननेच मूव्ह होत आहे. म्हणजे अशी वेव्ह जिचं ऑसिलेटरी डिस्टर्बन्स एखाद्या मीडियममधून जेव्हा ट्रॅव्हल होतील तेव्हा ते एकाच डायरेक्शनने कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत राहतील विदाऊट डॅम्पिंग आणि विदाऊट ऑब्स्ट्रॅक्शन. म्हणजे त्याच्या मधामध्ये काहीही अडथळा न येणे, म्हणजेच याचा अर्थ आपण ऑब्स्ट्रॅक्शन म्हणजे कोणाला म्हणू की जसं ही जी वेव्ह आहे ही वेव्ह ट्रॅव्हल होता या टाईपने, ट्रॅव्हल होता होता काही वेळाने सरळ गेली, आणखी ट्रॅव्हल होणे स्टार्ट झाली. म्हणजे याच्या मधामध्ये हा जो तुम्हाला पोर्शन दिसत आहे ह्या पोर्शनमध्ये तुम्हाला काय आलं, ऑब्स्ट्रॅक्शन आलं. एवढ्या पोर्शनमध्ये काय मिळालं, ऑब्स्ट्रॅक्शन आलं. तर हे ऑब्स्ट्रॅक्शन नकोय, हे ऑब्स्ट्रॅक्शन पाहिजे का, नाही. हे ऑब्स्ट्रॅक्शन नसणारी वेव्ह किंवा दुसरी गोष्ट म्हणजे या टाईपपेक्षा मध्ये म्हणू आपण की जसं ही वेव्ह ट्रॅव्हल होत आहे, ही वेव्ह ट्रॅव्हल होते वेळी असं वाढत वाढत गेली, हिचा ॲम्प्लिट्यूड काही वेळानंतर हळूहळू हळूहळू कमी होत गेला आणि एक रेस्ट पोझिशनमध्ये आली. तर या टाईपची जे वेव्ह आहे या टाईपच्या वेव्हला म्हटलं जाते डॅम्प्ड वेव्ह. याला काय म्हणतो आपण, डॅम्प. म्हणजे जो काय होते काही वेळानंतर एक रेस्ट पोझिशनमध्ये येऊन जाते. ह्या दोन टाईपच्या वेव्ह सोडून म्हणजेच अशी वेव्ह जे कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असेल एकाच डायरेक्शनने, या टाईपने त्याचा ॲम्प्लिट्यूड चेंज न होता, त्याची फ्रिक्वेन्सी चेंज न होता, कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनने जेव्हा वेव्ह ट्रॅव्हल होत असेल त्या टाईपच्या वेव्हला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्या टाईपच्या वेव्हला काय म्हणतो आपण, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. राहील लक्षात की प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे कोणती वेव्ह, अशी वेव्ह ज्या वेव्हचं जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचा जो ऑसिलेटरी डिस्टर्बन्स एखाद्या मीडियममध्ये जे काही पार्टिकल्सचा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स, तो ऑसिलेटरी डिस्टर्बन्स एकाच डायरेक्शनने कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असेल विदाऊट डॅम्पिंग, विदाऊट ऑब्स्ट्रॅक्शन, विदाऊट डॅम्पिंग, विदाऊट ऑब्स्ट्रॅक्शन, तो कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनने ट्रॅव्हल होत असेल या टाईपच्या वेव्हला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह वेव्ह. याला काय म्हणतो आपण, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जसं साऊंड वेव्ह, जसं काय आहे साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह जी आहे ही साऊंड वेव्हसुद्धा एक काय आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. म्हणजे हे जे आपण जर समजा यामध्ये जर आपण या ठिकाणी आपण जर बोलला, या ठिकाणी बोलल्याच्या नंतर इथून जे निघणारी वेव्ह आहे इथून जे निघणारी वेव्ह आहे ही वेव्ह कशी निघेल, या टाईपने जी वेव्ह निघत आहे समजा, तर ही जी वेव्ह आहे ही वेव्ह कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असते या डायरेक्शनने. म्हणजे आपण इथे बोलत आहोत या डायरेक्शनने कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत आहे. जर वेव्ह कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत असेल तर त्या टाईपच्या वेव्हला आपण काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तर साऊंड वेव्हसुद्धा एक काय आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह राहते. काय असते आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह जे आहे त्यामध्ये साऊंड वेव्हमध्ये व्हिच इज अ प्रेशर वेव्ह. साऊंड वेव्ह व्हिच इज अ प्रेशर वेव्ह. बरं का बरीला प्रेशर वेव्ह म्हटला असेल, तर आपण जेव्हा बोलतो तेव्हा एअरमध्ये प्रेशर प्रोव्हाइड करतो त्यामुळे साऊंड प्रोड्यूस होते. त्यामुळे काय प्रोड्यूस होते, साऊंड प्रोड्यूस होते. आणि त्याच्या मधामध्ये कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन या टाईपचं अल्टरनेटली दोन फॉर्म तयार होतात आणि त्यामुळे ते जे काही वेव्ह आहे ते वेव्ह एखाद्या डायरेक्शनने प्रोपोगेट होते. आता कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन काय होईल तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहोत की कॉम्प्रेशन काय होते, रेअरफॅक्शन काय होते. पण एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की जशी साऊंड वेव्ह आहे तर साऊंड वेव्ह हे एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. कशी वेव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह ट्रॅव्हल होणार, समोर ट्रॅव्हल होणारी वेव्ह आहे जी कशापासून होते, ज्यामध्ये तिला प्रेशर वेव्हसुद्धा म्हणतो. का बरं, कारण का त्याच्या मधामध्ये कॉम्प्रेशन आणि काय येते, रेअरफॅक्शन. काय येते, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. म्हणजे या टाईपची जी वेव्ह आहे या टाईपची वेव्ह ट्रॅव्हल होतात खूप साऱ्या असा, याला म्हणतो आपण रेअरफॅक्शन. किंवा या टाईपची वेव्हज होतात, जवळजवळ येतात वेव्ह, नंतर आणखी काही वेळानंतर आणखी दूर दूर जातात, आणखी जवळजवळ येतात. या टाईपचा जो काही फेनॉमेना आहे याला म्हणतो आपण कॉम्प्रेशन. हा झाला रेअरफॅक्शन आणि याला म्हणतो आपण कॉम्प्रेशन. ठीक आहे, ते तुम्हाला समोर मी सांगणारच आहोत. त्यामध्ये तुम्हाला कळेल की रेअरफॅक्शन काय होते आणि कॉम्प्रेशन काय होते. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे कोणती वेव्ह राहील लक्षात की अशी वेव्ह जी वेव्ह एका पोझिशनवरून
असं म्हणू आपण की अशी वेव जे कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनने ट्रॅव्हल होत राहील. कंटिन्युअसली काय होत राहील, एकाच डायरेक्शनने ट्रॅव्हल होत राहील, त्या टाईपच्या वेवला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह वेव. काय म्हणतो आपण? प्रोग्रेसिव्ह वेव. आहे लक्षात? त्यानंतर आपण बघणार आहोत की प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव. याला इम्पॉर्टंट करून ठेवा. हा एक इम्पॉर्टंट टाईप आहे प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव. 3 मार्कासाठी विचारू शकते. 3 मार्कासाठी विचारल्यानंतर नियर अबाउट 6 ते 7च्या जवळपास आपल्याला काय लिहायचं आहे, त्याच्यात पॉईंट लिहायचं. आणि जर 2 मार्क्ससाठी विचारल्यानंतर 4 ते 5 पॉईंट लिहिणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्याला इम्पॉर्टंट करा. प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव 3 मार्काला जनरली विचारतो हा. तर प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेवमध्ये काय आहे की पहिली प्रॉपर्टी अशी आहे की ईच पार्टिकल ऑफ द मीडियम परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट इट्स मीन पोझिशन. काय म्हटलं आहे पहिल्या प्रॉपर्टीमध्ये की जो काही मीडियममधला प्रत्येक पार्टिकल आहे तो प्रत्येक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते अबाउट इट्स मीन पोझिशन. तर सिंपल हार्मोनिक मोशनबद्दल तुम्हाला माहिती आहे. आपण ऑसिलेशन ह्या चॅप्टरमध्ये बघितला होता की जसं एखादा पार्टिकल आहे, एखादा काय आहे, पार्टिकल आहे. आता हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल जेव्हा व्हायब्रेट होते, डिस्टर्ब होते, तेव्हा तो या टाईपची मोशन करते. हे मोशन म्हणजे टू अँड फ्रो मोशन. म्हणजेच याचा अर्थ ही मोशन म्हणजे ऑसिलेटरी मोशन होते. आणि ऑसिलेटरी मोशन म्हणजेच कोणती मोशन असते? हार्मोनिक मोशन. आणि हार्मोनिक मोशन आहे आणि ते सिम्पली काय होत आहे, मीन पोझिशनच्या अबाउटमध्ये मोशन करत आहे. म्हणून या टाईपच्या मोशनला आपण म्हटला होता सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजेच वेव्ज म्हणजे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स कोणती मोशन करतात? सिंपल हार्मोनिक मोशन या टाईपची अबाउट किंवा इट्स मीन पोझिशन. अबाउट इट्स मीन पोझिशन म्हणजे हा पार्टिकल इथून इथे जाईल, इथपासून इथेपर्यंत जाईल, अगेन रिटर्न इन मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून अगेन एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जाईल, अगेन रिटर्न इन मीन पोझिशन. तर या टाईपची जे काही मोशन आहे याला म्हणतो आपण सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणून वेव्हमधला प्रत्येक पार्टिकल जो आहे तो प्रत्येक पार्टिकल कोणती मोशन करते? सिंपल हार्मोनिक मोशन. राहिलं लक्षात? तर पहिली प्रॉपर्टी समजली? ओके. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलं आहे की all vibrating particles of the medium have the same amplitude, same period and same frequency. याचा मिनिंग असा होते की जेव्हा वेव्ह फॉर्म होते त्या वेव्ह फॉर्म होते वेळी तुमचा प्रत्येक पार्टिकल व्हायब्रेट जसं होत आहे बघा, यामध्ये काय होईल, यामधला पार्टिकल जो आहे ह्या पार्टिकलचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो हा इथपर्यंत जाईल. दुसरा आहे पार्टिकल जो आहे तो पार्टिकल इथपर्यंतच जाईल, याच्यापेक्षा वर जाऊ शकत नाही. हाय पार्टिकल जर खाली जर येईल तरी इथपर्यंत आला तर तिसरा पार्टिकलसुद्धा इथपर्यंत जाईल आणि खाली तिथपर्यंत येईल जिथपर्यंत हा पार्टिकल ट्रॅव्हल होत. म्हणजे हा पार्टिकल जिथपर्यंत जाईल म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड जो आहे तो प्रत्येक पार्टिकलचा कसा असेल? सेम. त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. जर का समजा पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड कमी जास्त झाला, म्हणजे समजा आपण जर याच्या मधामध्ये असं म्हटला की हा जो पार्टिकल्स आहेत याच्या मधामध्ये एक पार्टिकल इथपर्यंत पोहोचला, एक पार्टिकल इथेच पोहोचला, एक पार्टिकल इथे पोहोचला, तर ही जे वेव्ह आहे ही वेव्हची मोशन हळूहळू काय होईल? कमी होत जाईल ना. म्हणजे ह्या वेव्ह टाईपच्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह मिळत नाही, हे तर डॅम्प्ड होत आहे. हे काय होत आहे? डॅम्प्ड होत आहे. म्हणजे त्याचा अर्थ ही जी काही वेव्ह आहे ही वेव्हचा जो ॲम्प्लिट्यूड आहे हळूहळू काय होत आहे? कमी होत आहे. काय होत आहे? कमी. तर ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह होईल का? नाही. तर प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये काय इम्पॉर्टंट आहे की प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये तुमच्या जे काही प्रत्येक पार्टिकल आहे ह्या स्ट्रिंगमधला प्रत्येक पार्टिकलचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो कसा पाहिजे? सेम पाहिजे. काय असते? सेम असेल. त्यानंतर ह्या वेव्हमध्ये म्हणजे वेव्हज जेव्हा प्रोग्रेसिव्ह वेव्ह जेव्हा ट्रॅव्हल होते, प्रोपोगेट होते, तेव्हा त्याचा पिरियडसुद्धा सेम पाहिजे. म्हणजे पहिली वेव्हला जर का समजा एक कंप्लीट ऑसिलेशन करण्यासाठी 1 सेकंद लागत असेल, त्या समोरच्या वेव्हलासुद्धा 1 कंप्लीट व्हायब्रेशन किंवा 1 व्हायब्रेशन करण्यासाठी सुद्धा किती लागेल? 1 सेकंदच लागेल. तिसऱ्या वेव्हलासुद्धा एक कंप्लीट व्हायब्रेशन करण्यासाठी किती वेळ लागेल? 1 सेकंद. म्हणजे याचा टाईम पिरियडसुद्धा कसा असते? सेम. मग टाईम पिरियड सेम आहे याचा अर्थ याची फ्रिक्वेन्सीसुद्धा काय असेल? सेम. फ्रिक्वेन्सीसुद्धा काय असेल? सेम. म्हणून आपण म्हणतो की ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द medium have the same amplitude,
पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. त्यांचं ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी तिन्ही गोष्टी कशा असतात? सेम. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी अशी आहे की फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. फेज जो आहे तो चेंज होते एका पार्टिकल करून दुसऱ्या पार्टिकल. सिम्पल आहे, सिमिलर आहे, बरोबर आहे. कारण की आपण म्हटला होता की हे जशी वेव्ह ट्रॅव्हल होत आहे म्हणजे ज्याचा अर्थ त्याचा फेज चेंज होत आहे. फेज चेंज होत आहे म्हणजे याचा अर्थ स्टेट ऑफ पार्टिकल चेंज होत आहे. आता स्टेट ऑफ पार्टिकल कसं चेंज होत आहे बघा. हा जसा आपण घेतला होता इथे स्ट्रिंग घेतल्यानंतर पहिला सुरुवातीला एक स्ट्रिंग घेतला होता. स्ट्रिंगमध्ये इथे पार्टिकल आहे, इथे पार्टिकल आहे, इथे पार्टिकल आहे, इथे खूप सारा पार्टिकल असतील. आपण असं 4-5 पार्टिकल कन्सिडर केलं. आता आपण समजा ह्या पहिल्या पार्टिकलवर काय अप्लाय केला? फोर्स. पहिल्या पार्टिकलवर फोर्स अप्लाय केला तर हा पार्टिकल व्हायब्रेट होईल. म्हणजे याला फोर्स दिला म्हणजे याला आपण एनर्जी दिला. ह्या एनर्जीमुळे हा पार्टिकल काय होईल? व्हायब्रेट. हा पार्टिकल व्हायब्रेट झाल्यामुळे याची जी एनर्जी याला ट्रान्सफर होईल आणि हा पार्टिकल काय होईल? व्हायब्रेट होईल. याची एनर्जी याला दिल्यामुळे नंतर हा पार्टिकल व्हायब्रेट होईल. तर जेव्हा आपण ह्या फर्स्ट पार्टिकलला म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट पार्टिकल जो आहे हा फर्स्ट पार्टिकलला काय देतो? एनर्जी देतो. त्यावेळी हा जो लास्ट पार्टिकल आहे ह्या पार्टिकलची पोझिशन कोणती असते? तर ह्या पार्टिकलची पोझिशन तर हीच असते. आपण याला पहिल्या पार्टिकलला एनर्जी दिला, त्यानंतर ते दुसऱ्या पार्टिकलपर्यंत जाईल, त्यानंतर ते तिसऱ्या पार्टिकलपर्यंत जाईल. जेपर्यंत त्याच्यापर्यंत म्हणजे लास्ट पार्टिकलपर्यंत जेव्हापर्यंत एनर्जी जाणार नाही तिथपर्यंत तो व्हायब्रेट होणार नाही. म्हणजे आपण असं म्हणू की ज्यावेळी पहिला पार्टिकल व्हायब्रेट होईल तेव्हा हा जो लास्ट पार्टिकल आहे याची मीन पोझिशन असेल. म्हणजे पहिला पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनवर असेल तेव्हा लास्ट पार्टिकल हा मीन पोझिशनवरच असेल. का बरं? कारण का पहिल्या पार्टिकलपासून लास्ट पार्टिकलपर्यंत अजूनपर्यंत एनर्जी ट्रान्सफरच व्हायला आहे. त्यानंतर जेव्हा पहिला पार्टिकलची एनर्जी पूर्णपणे लास्ट पार्टिकलला ट्रान्सफर होईल तेव्हा लास्ट पार्टिकल हा व्हायब्रेट होईल. लास्ट पार्टिकल व्हायब्रेट जर झाला तर त्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे त्या ॲम्प्लिट्यूड एक्स्ट्रीम पोझिशनवर असेल. पण त्यावेळी पहिला जो पार्टिकल आहे पहिला पार्टिकल हा मेन पोझिशनवर आला असेल. पहिला पार्टिकल कुठे येऊन जाईल? मेन पोझिशनवर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पार्टिकल टू पार्टिकल म्हणजे एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत जाते वेळी त्याचा फेज म्हणजे स्टेट ऑफ पार्टिकल्स जो आहे पोझिशन ऑफ पार्टिकल हे काय होते? चेंजेस होते. काय होत जाते? चेंज. राहील लक्षात. म्हणून आपण म्हणतो की फेज इज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर. एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत जाते त्याचा फेज जो आहे तो काय होते? चेंज होते. काय होते? चेंज. राहील हा कन्सेप्ट लक्षात. कन्फ्यूज नाही याच्यात ना. कारण की आपण म्हटलं की पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा पार्टिकल जर घेतला तर पहिल्या पार्टिकलची एनर्जी दुसऱ्या पार्टिकलपर्यंत जाईल तेव्हा दुसरा पार्टिकल व्हायब्रेट होईल. जेव्हा दुसरा पार्टिकल व्हायब्रेट होईल तोपर्यंत तिसरा पार्टिकल तर मीन पोझिशनवरच राहील. जेव्हा दुसऱ्या पार्टिकलकडून तिसऱ्या पार्टिकलपर्यंत एनर्जी येईल तेव्हा हा पार्टिकल व्हायब्रेट होईल. पण जेव्हा तिसरा पार्टिकल व्हायब्रेट होईल तेव्हा हा चौथा पार्टिकल तर मीन पोझिशनवरच असेल. जेव्हा तिसरा पार्टिकल करून चौथ्या पार्टिकलपर्यंत एनर्जी येईल तेव्हा हा चौथा पार्टिकल व्हायब्रेट होईल. पण तोपर्यंत हा पहिला पार्टिकल तर मीन पोझिशनवर आला असेल किंवा मीन पोझिशनवर येऊन जाईल किंवा हा दुसऱ्या म्हणजे खालच्या साईडला एक्स्ट्रीम पोझिशनकडे ट्रॅव्हल होईल. बट आपण असं म्हणू की ज्यावेळी पहिला पार्टिकल व्हायब्रेट होईल तेव्हा लास्ट पार्टिकल जो आहे तो हा लास्ट पार्टिकल समजा याला समजा आपण तर लास्ट पार्टिकल कसा असेल? मीन पोझिशनवर. जशी जशी एनर्जी ट्रान्समिट होईल तसा तसा हा पार्टिकल मग व्हायब्रेट होईल. तर हा जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल त्यावेळी होऊ शकते पहिला पार्टिकल मीन पोझिशनवर आला असेल. म्हणजे एका वेळी 2च्या 3 सर्व पार्टिकल एकाच पोझिशनवर जाऊ शकत नाही. वेव्हच फॉर्म होणार नाही. जर का समजा ऑल पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर असतील तर वेव्ह तर स्ट्रेट फॉर्म होईल. ही वेव्ह झाली का? नाही. वेव्ह फॉर्म होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? एक पार्टिकल मीन पोझिशनवर असेल तर एक पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर चालला जाईल. यामध्ये आपण म्हणतो की तो काय पार्टिकल टू पार्टिकल पहिल्या पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत जाते वेळेस चेंज फेज काय होते? चेंज होते. त्याची पोझिशन चेंज होते. स्टेट ऑफ पार्टिकल काय होते? चेंज होते. राहील लक्षात. असा होता तुमचा तिसरी प्रॉपर्टी की सर्व पार्टिकलपासून म्हणजे पहिल्या पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत जाते वेळी फेज हा जो आहे हा काय होते? चेंज होते. ओके. त्यानंतर आहे नेक्स्ट फोर्थ प्रॉपर्टी.
फोर्थ प्रॉपर्टीमध्ये काय दिलं आहे, नो पार्टिकल रिमेन्स परमानंटली ॲट रेस्ट, इच पार्टिकल कम्स टू रेस्ट मोमेंटरीली म्हणजेच इमिजिएटली व्हाईल ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ व्हायब्रेशन. याचं मिनिंग काय होते की तुमचा पार्टिकल हा समजा या ठिकाणी आहे, या ठिकाणी असलेल्या पार्टिकलला जर आपण व्हायब्रेशन्स प्रोव्हाइड केला तर तो काय होईल, या टाईपची मोशन करेल. या टाईपची मोशन करत आहे तर त्या पार्टिकलची ही जे पोझिशन आहे ही एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही जे पोझिशन आहे ही काय झाली, मीन पोझिशन. तर पार्टिकल हा परमानंटली रेस्ट म्हणजे मीन पोझिशनवर राहत नाही, तर तो कोणती मोशन करत राहील, या टाईपची मोशन जेव्हा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स करत आहे म्हणजे पार्टिकल मीन पोझिशनवरून एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल. याचा मिनिंग काय आहे बघा की इच पार्टिकल कम्स टू रेस्ट मोमेंटरली म्हणजेच इमिजिएटली व्हाईल ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे हा जेव्हा मीन पोझिशनवरून एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल तेव्हा तो पार्टिकल इमिजिएटली रेस्ट म्हणजे मीन पोझिशनवर येईल. त्यानंतर तो आणखी एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल तर तो एक्स्ट्रीम पोझिशनवर जाऊन थांबणार नाही. पार्टिकल परमनंटली रेस्ट होते का, नाही, तो एक्स्ट्रीम पोझिशनवर जाऊन थांबणार नाही, तो आणखी आपल्या मीन पोझिशनवर येईल. बरं, मीन पोझिशनवर आल्यानंतर मीन पोझिशनवर सुद्धा थांबणार नाही, तो आणखी एक्स्ट्रीम पोझिशनवरला जाईल, आणखी तो रिटर्न कुठे येईल, मीन पोझिशन. या टाईपची तो मोशन ऑलवेज करत असेल. म्हणजे तो मीन पोझिशनवर आहे, मीन पोझिशनवरून तो एक्स्ट्रीम पोझिशनवर गेला तर इथे जाऊन थांबून राहणार नाही. एक्स्ट्रीम पोझिशनवर गेला इथेच थांबला, रिटर्नच येईल नाही, असा होणार नाही. तो रिटर्न येईल मीन पोझिशन, मीन पोझिशनवरून आणखी तो कुठे जाईल, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनवरून आणखी कुठे रिटर्न येईल, मीन पोझिशन. आणि ही त्याची मोशन कंटिन्युअसली कशी होत राहील, परफॉर्म होत राहील. तर यामध्ये आपण म्हणू शकतो की पार्टिकल हा मीन पोझिशन असो किंवा एक्स्ट्रीम पोझिशन असो परमानंटली रेस्टमध्ये राहणार नाही. तो एक्स्ट्रीम पोझिशनवरून रेस्ट पोझिशनवर म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन जो आहे तिथून मीन पोझिशनवर येईल आणि मीन पोझिशन आणखी कशावर जाईल, एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल. राईट. तर चौथी प्रॉपर्टी आपली होती प्रोग्रेसिव्ह वेव्हची की नो पार्टिकल्स रिमेन्स परमानंटली ॲट रेस्ट. पार्टिकल हा कोणत्याच पोझिशनवर परमानंटली रेस्टमध्ये राहणार नाही, तो एक्स्ट्रीमवरून कुठे येईल, मीनवर येईल, मीनवरून एक्स्ट्रीमवर ट्रॅव्हल होत राहील. काय लक्षात. ओके. नेक्स्ट आहे तुमची 5th नंबरची प्रॉपर्टी, द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल व्हॅरीज फ्रॉम मॅक्झिमम टू मिनिमम. जे पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे ते मॅक्झिमम टू मिनिमम व्हॅरी होत असते. म्हणजेच द पार्टिकल व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम ॲट मीन पोझिशन. आपण ऑसिलेशनमध्ये पण स्टडी केला होता की व्हेलॉसिटी जी आहे ते व्हेलॉसिटी मीन पोझिशनवर मॅक्झिमम असते, एक्स्ट्रीम पोझिशनवर मिनिमम असते. मग आपला पार्टिकल जो आहे हा पार्टिकल तर या टाईपची मोशन करत असते, ऑसिलेटरी मोशन. ही त्याची मीन पोझिशन, ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल तेव्हा त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती सर्वात कशी असते, मिनिमम. जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनवर रिटर्न येईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कशी असते, मॅक्झिमम. तर मीन पोझिशनवर पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल त्यावेळी तुमचा जो काय पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी असेल, मिनिमम. म्हणून आपण म्हणू शकतो की व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी व्हॅरी होत असते मॅक्झिमम टू मिनिमम. म्हणजे मीन पोझिशनवर मॅक्झिमम ते एक्स्ट्रीम पोझिशनवर मिनिमम, आणखी मीन पोझिशनवर येईल तर मॅक्झिमम, आणखी एक्स्ट्रीम पोझिशनवर मिनिमम. तर ह्या पूर्ण ऑसिलेटरी मोशनमध्ये ह्या डिस्टर्बन्समध्ये तुमचे जे काय पार्टिकल वेव्हचं जो व्हेलॉसिटी आहे, पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे ते पार्टिकलची व्हेलॉसिटी काय होत राहते, व्हॅरी होत राहते, कमी जास्त होत असते. मॅक्झिमम मिनिमम, मिनिमम मॅक्झिमम. कळलं ना, राहील लक्षात. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचं 6th प्रॉपर्टी अशी आहे की ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह एनर्जी इज ट्रान्सफर्ड अलॉंग द वेव्ह, देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. याचा मिनिंग काय होते, याचं मिनिंग असं होते की ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, जेव्हा वेव्ह समोर जाईल, जेव्हा वेव्ह ट्रॅव्हल होईल समोर, त्यावेळी आपला याच्या अगोदर आपण स्टडी केला होता की जेव्हा वेव्ह प्रोपोगेट होते, समोर जाते, त्यावेळी फक्त पार्टिकल्सची एनर्जी ट्रान्सफर होते एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे.
ॲक्च्युअली पार्टिकल ट्रान्सफर होते का? नाही. म्हणजे या ठिकाणचा पार्टिकल इथे जातो का? नाही. तर फक्त ह्या पहिल्या पार्टिकलची एनर्जी दुसऱ्या पार्टिकलला आणि दुसऱ्या पार्टिकलची एनर्जी तिसऱ्या पार्टिकलला, अशी एनर्जी एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर फक्त काय होते? ट्रान्सफर होते. पण ॲक्च्युअली पार्टिकल ट्रान्सफर होत नाही. म्हणजे वेव्हसोबत पार्टिकल कधीच सामोर जात नाही. तर फक्त काय जाते? त्या पार्टिकलची एनर्जी ट्रान्सफर होते एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर. राहील लक्षात? ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला 7 नंबरची प्रॉपर्टी आहे, द वेव्ह प्रोपोगेट्स थ्रू द मीडियम विथ अ सर्टन व्हेलॉसिटी. धिस व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. आता तुम्हाला सांगा, जेव्हा वेव्ह ट्रॅव्हल होत आहे म्हणजे समोर जात आहे, म्हणजे याचा अर्थ वेव्ह काय होत आहे? प्रोपोगेट होत आहे. प्रोपोगेट होत आहे म्हणजे याचा अर्थ ह्या वेव्हला काही ना काही व्हेलॉसिटी असेल. जेव्हा वेव्ह एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जात आहे म्हणजे तिला व्हेलॉसिटी आहे. पण ते जे काही व्हेलॉसिटी आहे ते व्हेलॉसिटी मीडियमनुसार चेंज होते. म्हणजे कसं? जसं साऊंड वेव्ज आहे. साऊंड वेव्ज आपण नॉर्मली जर एखाद्या ग्राउंडमध्ये जाऊन जर बोलला आपण, तर ते इझिली ट्रॅव्हल होईल, जास्त असेल. पण जर का समजा तुम्हाला एखाद्या रूममध्ये बंद केला आणि रूममध्ये बंद केल्यानंतर तुम्हाला जर बोला म्हटला, तर तुमचं साऊंड बाहेर निघणार नाही किंवा निघणार तर खूप कमी येणार. जसं ग्राउंडमध्ये यायला पाहिजे तसं येईल का? नाही. म्हणजे याचा अर्थ एअरमध्ये, म्हणजेच आपण म्हणू शकतो की गॅसियस मीडियममध्ये तुमची जे वेव्हची जी व्हेलॉसिटी आहे ती जास्त असेल ॲज कम्पेअर टू सॉलिड. जर का रूममध्ये ठेवला, रूममध्ये तुम्ही बोलत आहात, खूप बोलत आहात, पण तुमचा बाहेर आवाजच जाणार नाही. का बरं? कारण का सॉलिड मीडियममध्ये तुमचं जे वेव्ज आहे त्या वेव्हची स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी कशी असते? कमी असते. तर आपण असं म्हणू शकतो की व्हेलॉसिटी जी आहे ते व्हेलॉसिटी मीडियमच्या प्रॉपर्टीज, म्हणजे मीडियम कसा आहे त्याच्यावर डिपेंड करते. मीडियम कसा आहे त्याच्यावर डिपेंड करेल. राहील लक्षात? ओके. तर याचा मिनिंग असा होते की व्हेलॉसिटी ऑफ वेव्ज जे आहे ते मीडियमवर डिपेंड करते. मीडियमनुसार तुमची व्हेलॉसिटी काय होते? चेंज होऊ शकते. म्हणजे आपण एअरमध्ये गॅसियस स्टेटमध्ये तुमची व्हेलॉसिटी जास्तच असेल, सॉलिडमध्ये साऊंडची व्हेलॉसिटी कमीच असेल. जर का समजा आपण लाईटचा जर विचार केला, तर लाईटमध्ये सॉलिड स्टेटमधून जाण्याची जी व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे, नॉन मेकॅनिकलची गोष्ट करू सध्यासाठी, तुम्हाला ॲक्च्युली नॉन मेकॅनिकलची गोष्ट करायच नाही पाहिजे, कारण की प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आहे हे फक्त मेकॅनिकल वेव्ज होते. तर नॉन मेकॅनिकलची जर गोष्ट केला तर लाईट जी आहे ती लाईट जर का समजा ग्लासमधून ट्रॅव्हल होत आहे आणि नॉर्मली एअरमधून ट्रॅव्हल होत आहे, दोघांच्या व्हेलॉसिटीमध्ये फरक असेल, दोघांच्या व्हेलॉसिटीमध्ये काय असेल? चेंजेस होतील. तर हे जे व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे हे कोणावर डिपेंड असते? मीडियमवर. कोण डिपेंड राहते? मीडियमवर. राहिलं लक्षात? ओके. त्यानंतर तुमची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर ऑफ 2 टाईप्स, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह जे आहेत त्या 2 टाईपच्या असतात. एक असते ट्रान्सवर्स वेव्ह आणि एक असते लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह कोणाला म्हणतो? इन अ ट्रान्सवर्स वेव्ह व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. म्हणजेच जे काही वेव्ह आहे त्या वेव्हचं जे काही पार्टिकलचं व्हायब्रेशन्स आहेत, जसं हा मी पार्टिकल कन्सिडर केलो, हा एक पार्टिकल असं पार्टिकल कन्सिडर केलो. ह्या पार्टिकल्स जे आहेत हे पार्टिकल या टाईपने व्हायब्रेट होतात, आपल्याला माहीत आहे. या टाईपने व्हायब्रेट होतात आणि जेव्हा हे पार्टिकल या टाईपने व्हायब्रेट जर झालं तर आपल्याला हे माहीत आहे की जे वेव्ह आहे ते वेव्ह या टाईपने ट्रॅव्हल होते. म्हणजेच जे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आहे ते या टाईपने आहे आणि डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आहे ते या टाईपने आहे. म्हणजे पार्टिकल जो आहे तो पार्टिकल तुमचा या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे, जो पार्टिकल आहे तो या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे आणि तुमची वेव्ह जी आहे ती वेव्ह या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे. म्हणजे प्रोपोगेशन ऑफ वेव्ज ही एक्स ॲक्सिसच्या, फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी सांगत आहोत, एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनने आहे आणि पार्टिकलचं जे काही व्हायब्रेशन आहे ते वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनने आहे. म्हणजे दोघांच्या मधामध्ये किती आहे? 90 डिग्री येत आहे ना. म्हणून ट्रान्सवर्स वेव्हमध्ये तुमचं जे काही पार्टिकल्स व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स आहेत ते डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्हला कसं असतात? परपेंडिक्युलर. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्हला कसं असतात? परपेंडिक्युलर. ही जी वेव्ह आहे ही एक ट्रान्सवर्स वेव्ह आहे. म्हणजे यामधलं जे पार्टिकल आहे ह्या पार्टिकलची जे मोशन म्हणजे डायरेक्शन ऑफ
व्हायब्रेशन्स आहे ती या टाईपने आहे आणि ह्या पार्टिकलची वेवची जी प्रोपोगेशन ऑफ डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव आहे म्हणजे वेव जे सामोर जाण्याची जी डायरेक्शन आहे ही आहे. तर मला सांगा की ही झाली तुमची व्हायब्रेशन पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन, ही झाली तुमच्या प्रोपोगेशन ऑफ वेवच्या सामोर जाण्याची डायरेक्शन, प्रोपोगेशन ऑफ वेवची डायरेक्शन. हे दोनही एकमेकाला कसं असतात परपेंडिक्युलर. कसं असतात परपेंडिक्युलर. तर या टाईपच्या वेवला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्स वेव. या टाईपच्या वेवला काय म्हणतो आपण ट्रान्सव्हर्स वेव. म्हणजे यामध्ये जर तुम्ही बघाल तर यामध्ये पार्टिकल्स जे आहे ते पार्टिकल्स तर व्हर्टिकल समजा याचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये पार्टिकल्स जे आहेत ते पार्टिकल्स व्हर्टिकली व्हायब्रेट होत आहेत आणि जे वेव आहे ते वेव कशी जात आहे हॉरिझॉन्टल. म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव ही हॉरिझॉन्टल आहे आणि डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ही कशी आहे व्हर्टिकल. तर दोघांच्या मधामध्ये म्हणजे व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल आणि प्रोपोगेशन ऑफ वेव हे दोनही एकामेकाला कसं असतात परपेंडिक्युलर. त्या टाईपच्या वेवला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्स वेव. बरं यामध्ये जे तुम्हाला दिसत आहे या मधामध्ये हा जो पोर्शन आहे याला मेन पोझिशन म्हणतो. या मधामध्ये हा जो काही पार्ट आहे हा जो तुम्हाला दिसणारा पार्ट आहे याला म्हटलं जाते क्रेस्ट. याला काय म्हणतो आपण क्रेस्ट. याला म्हणतो आपण क्रेस्ट. आणि या मधामध्ये हा जो पोर्शन आहे हा जो दिसत आहे याला म्हटले जाते ट्रफ. याला म्हणतो आपण ट्रफ. याला काय म्हणतो आपण ट्रफ. तर ह्या जो काही वेव आहे ह्या वेवचा हा जो पार्ट आहे या पार्टला म्हटले जाते क्रेस्ट आणि या वेवचा हा जो पार्ट आहे या पार्टला म्हटले जाते ट्रफ. म्हणजे जे तुमची ट्रान्सव्हर्स वेव आहे ती ट्रान्सव्हर्स वेव अल्टरनेटली दोन टाईपमध्ये डिवाईड म्हणजे दोन वेव्जमध्ये डिवाईड होते. एक म्हणजे क्रेस्ट याला आपण म्हणणार क्रेस्ट आणि दुसरा म्हणजे ट्रफ. दुसरा म्हणजे ट्रफ. म्हणजे अल्टरनेटली एक कंप्लीट वेव एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून बनेल. हा जो वरचा जो भाग आहे या भागाला म्हणतो आपण क्रेस्ट आणि हा जो भाग आहे याला म्हटलं जाते ट्रफ. आणि वन क्रेस्ट आणि वन ट्रफ मिळून काय बनते एक वेव बनते. काय बनते एक वेव एक व्हायब्रेशन बनते. राहील लक्षात. तर याला म्हटलं जाते क्रेस्ट आणि याला काय म्हणतो आपण ट्रफ. विसरणार नाही. याला म्हणतो क्रेस्ट याला काय म्हटलं जाते ट्रफ. ओके. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला समोर आहे लॉन्जिट्युडनल वेव. काय आहे लॉन्जिट्युडनल वेव. हा लॉन्जिट्युडनल वेव म्हणजे काय होते जे आपण बोलतो साऊंड वेव जे आहे हे सुद्धा काय असते लॉन्जिट्युडनल वेव. तर लॉन्जिट्युडनल वेवमध्ये काय असते जसं ट्रान्सव्हर्स वेवमध्ये काय होतं ट्रान्सव्हर्स वेवमध्ये होतं की जे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आहे ते व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल हे व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल प्रोपोगेशन ऑफ डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेवला कसं असतात परपेंडिक्युलर. लॉन्जिट्युडनल वेवमध्ये काय होते की डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स जे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल पॅरलल असतात डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेवला. म्हणजे जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात पार्टिकलचं ते पार्टिकल्स जे काही तुमची वेवची डायरेक्शन आहे म्हणजे ही डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव आणि हे जे काही पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्सचं जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशनची डायरेक्शन जी आहे ही डायरेक्शन ह्या प्रोपोगेशन ऑफ वेवला कशी असते पॅरलल असते. कशी असते पॅरलल. हे बघा याच्यामध्ये बघा आपण काय करतो हे जे काही व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स आहेत हे व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स जे आहेत हे जे दिसत आहेत हे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. तर हे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स प्रोपोगेशन ऑफ वेव ह्या डायरेक्शनने तुमची वेव प्रोपोगेट होत आहे. तर प्रोपोगेशन ऑफ वेवला हे जे काही डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आहेत हे कसं असतात पॅरलल. म्हणजे जे पार्टिकल आहे ते व्हायब्रेट याच टाईपने याच डायरेक्शनने होत आहेत आणि तुमची जी वेव आहे ती वेवची प्रोपोगेशन म्हणजे सामोर जाण्याची डायरेक्शनसुद्धा कशी आहे याच टाईपची आहे. म्हणजे वेवसुद्धा याच डायरेक्शनला जात आहे आणि तुमच्या पार्टिकल्स म्हणजे व्हायब्रेशन्स जे आहेत ते पार्टिकलचं व्हायब्रेशनसुद्धा याच डायरेक्शनने होत आहेत. म्हणून दोघांची डायरेक्शन जे आहे ते दोघांची डायरेक्शन कशी असते सेम. म्हणून दोघांची डायरेक्शन सेम म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू की व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स आणि प्रोपोगेशन ऑफ वेव हे एकामेकाला कसं असतात पॅरलल असतात. कसं असतात पॅरलल असतात. त्यानंतर जसं ट्रान्सव्हर्स वेव आहे ते ट्रान्सव्हर्स वेव अल्टरनेटली क्रेस्ट आणि ट्रफमध्ये डिवाईड असते. तसंच
लॉन्जिट्युडनल वेव्ह जी आहे ते लॉन्जिट्युडनल वेव्ह अल्टरनेटली कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनमध्ये डिवाईड असते. कशामध्ये असते? कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन काय होते? यामध्ये बघा, हा जो पोर्शन दिसत आहे याला म्हटलं जाते रेअरफॅक्शन. म्हणजे याच्या मधामध्ये जे व्हायब्रेशन्स पार्टिकल आहेत ते एकमेकांपासून दूर दूर आहेत. यामध्ये बघाल तर ते तुमचं जे काही पार्टिकल्स जे व्हायब्रेशन आहेत ते खूप जवळ आहेत. म्हणजे हा जो काही तुम्हाला दिसणारा पोर्शन आहे, ह्या पोर्शनमध्ये बघा हे तुमचं जे काही व्हायब्रेशनचा पार्टिकल्स आहेत, हे व्हायब्रेशनचा पार्टिकल कसं आहेत? खूप जवळ आहेत. म्हणून याला म्हटलं जाते कॉम्प्रेशन. आणि यामध्ये बघाल तर तुमचं व्हायब्रेशनचा पार्टिकल खूप दूर आहेत की नाही? यामध्ये बघा व्हायब्रेशनचा पार्टिकल कसा आहेत? खूप दूर आहेत. मग पार्टिकल्सचा जो व्हायब्रेशनचा पार्टिकल पार्टिकल्स म्हणू आपण, ते पार्टिकल्स खूप दूर आहेत. तर या टाईपच्या व्हायब्रेशनला आपण म्हणतो रेअरफॅक्शन. आणि यामध्येच जर बघितला तर पार्टिकलचा जो काही ह्या पोर्शनमध्ये बघा, जे काही तुमचे पार्टिकल्स आहेत खूप जवळ आहेत. तर या टाईपच्या या पोझिशनला म्हणतो आपण कॉम्प्रेशन. तर तुमचं जे काही लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे त्या लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये काय येते? रेअरफॅक्शन येते आणि कॉम्प्रेशन. म्हणजे पहिले रेअरफॅक्शन कॉम्प्रेशन नंतर इकडे काय येईल? कॉम्प्रेशन. जसं ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये काय येते? क्रेस्ट ट्रफ. तसंच लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये काय येते? रेअरफॅक्शन कॉम्प्रेशन. राहील लक्षात? ओके. तर असं होतं तुमचा हा 9 प्रॉपर्टी. त्यानंतर एक लास्ट प्रॉपर्टी बाकी आहे. ही प्रॉपर्टी काय म्हटलं आहे की लॉन्जिट्युडनल वेव्हज कॅन प्रोपोगेट्स थ्रू द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, व्हेअर ॲज ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन प्रोपोगेट थ्रू सॉलिड ओनली. म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह जी आहे ते लॉन्जिट्युडनल वेव्ह तिन्ही स्टेटमधून ट्रॅव्हल होते. म्हणजे हे साऊंड वेव्ह आहे, हे साऊंड वेव्ह तीनही स्टेटमधून म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तीनही ठिकाणून प्रोपोगेट होते. बट ट्रान्सव्हर्स वेव्ह जे आहे ते फक्त सॉलिडमध्ये ट्रॅव्हल होते. म्हणजे आपण असं म्हणू की जे काही वॉटर वेव्हज आहेत, वॉटर वेव्हचे जे काही प्रोपोगेशन आहे म्हणजे रिपल्स आहेत, त्या कोणत्या आहेत? लॉन्जिट्युडनल असतात. त्या कोणत्या असतात? लॉन्जिट्युडनल. त्यांना आपण ट्रान्सव्हर्स म्हणू शकत नाही. का बरं? कारण की तो वॉटर हा सॉलिड झाला का नाही? तो तर लिक्विड आहे आणि लिक्विडमधून कोण जाते? लॉन्जिट्युडनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह ट्रॅव्हल होते का? नाही. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह जे आहे ते फक्त म्हणजे सॉलिडमधून ट्रॅव्हल होते आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह हे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तीनही ठिकाणून ट्रॅव्हल होते. तर अशा होत्या तुमच्या 10 प्रॉपर्टीज. मी तुम्हाला 10 प्रॉपर्टीज इथे समजून सांगितले आहेत. यापैकी जर का समजा 3 मार्काला विचारला तर 7 ते 8 प्रॉपर्टी लिहिण्याचा ट्राय करायचा आणि जर 2 मार्कासाठी विचारला तर 5 ते 6 तरी प्रॉपर्टी लिहायच्या. राहील लक्षात? तर आज आपण बघितला की मेकॅनिकल वेव्हज म्हणजे काय होतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे काय होते, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय होते. प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय होते म्हटलं आपण? अशी वेव्ह जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनने जे काही पार्टिकलचं डिस्टर्बन्स आहे ते डिस्टर्बन्स कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनने ट्रॅव्हल होत असतील विदाऊट डॅम्पिंग, विदाऊट ऑब्स्ट्रक्शन, त्या टाईपच्या वेव्हला आपण काय म्हटला होता? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि त्यानंतर आपण बघितला होता की प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय होते. प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये म्हटला होता की वेव्हजमधलं जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्सचे जे व्हायब्रेशन्स करतात ते व्हायब्रेशन अबाउट इट्स मेन पोझिशन सिम्पल हार्मोनिक मोशन करतात. त्यानंतर प्रत्येक पार्टिकल म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्हमधलं जे काही व्हायब्रेशन्स आहेत पार्टिकल, त्यांचा ॲम्प्लिट्यूड, त्यांचा पिरियड, त्यांची फ्रिक्वेन्सी कशी असते? सेम. त्यानंतर असं म्हटलं होतं आपण की पार्टिकल एका पार्टिकलपर्यंत दुसऱ्या पार्टिकलपर्यंत जातेवेळी त्याचा फेज चेंज होते. त्यानंतर पार्टिकल हा परमनंटली एक्स्ट्रीम किंवा मीन पोझिशनवर राहत नाही, तो काय होत राहते? व्हायब्रेट ऑसिलेट होत असते. त्यानंतर आपण असंही बघितला की व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल जे आहे ते व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल मॅक्झिमम टू मिनिमम व्हॅल्यू होत असते. म्हणजे जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनवर असेल तेव्हा पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल तेव्हा पार्टिकलची व्हेलॉसिटी मिनिमम होते. आणि जेव्हा वेव्हज प्रपोगेट होते म्हणजे प्रपोगेशन ऑफ वेव्ह जेव्हा असते त्यावेळी एनर्जी ट्रान्सफर होते वेव्हमधून. ॲक्च्युली मॅटर म्हणजेच पार्टिकल एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ट्रान्सफर होत नाही. त्यानंतर जे वेव्ह आहे ते वेव्हची जी व्हेलॉसिटी आहे ते व्हेलॉसिटी मिडियमनुसार चेंज होते.
म्हणजे सॉलिड मीडियममध्ये जर असेल तर वेव्हची वेलॉसिटी कमी होते आणि जर म्हणजे गॅसेस मीडियम असेल तर त्यामध्ये तुमची व्हेलॉसिटी आहे ते व्हेलॉसिटी काय होते जास्त असते. म्हणजे मीडियमनुसार तुमची व्हेलॉसिटी काय होत राहते चेंज होत राहते. त्यानंतर आपण म्हटलं की मेकॅनिकल जे वेव्ह आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्ह त्याच्या दोन टाईपचे असतात, एक ट्रान्सवर्स आणि एक लॉन्जिट्युडनल वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्हमध्ये काय असते, जे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स जे आहेत ते व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्हला परपेंडिक्युलर असतात आणि ते जे काय आहेत त्या मधामध्ये या टाईपची जी वेव्ह असते याच्या मधामध्ये या पोर्शनला आपण म्हटला होता क्रेस्ट आणि याच्यामध्ये एक काय असते ट्रफ. तर अल्टरनेटली एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळूनच काय बनते ते वेव्ह बनते, कोणती ट्रान्सवर्स वेव्ह. सिमिलरली आपण म्हटलं की लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये जे व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्हला पॅरलल असतात. कसं असतात पॅरलल. याच्यामध्ये जे काही वेव्ह आहे त्या वेव्ह जे फॉर्म होते ते वेव्ह अल्टरनेटली कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, जसं ट्रान्सवर्स वेव्हमध्ये क्रेस्ट नंतर ट्रफ नंतर क्रेस्ट नंतर ट्रफ असं होते, तसंच लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये एक कॉम्प्रेशन नंतर रेअरफॅक्शन कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन असं अल्टरनेटली वेव्ह डिवाईड होते. त्यानंतर लॉन्जिट्युडनल वेव्ह जी आहे बघितला होता की लॉन्जिट्युडनल वेव्ह जी आहे ती लॉन्जिट्युडनल वेव्ह सॉलिड लिक्विड गॅसेस तीनही स्टेटमधून प्रोपोगेट होऊ शकते, बट ट्रान्सवर्स वेव्ह ही फक्त सॉलिडमधूनच प्रोपोगेट होते, ही गॅसेस किंवा लिक्विडमधून प्रोपोगेट होऊ शकत नाही. तर असं होतं तुमचं प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. राहील लक्षात. तर व्हिडिओ खूप मोठी झाली आपली, याच्यामध्ये आपण इथेच थांबू. यानंतर जो काही पोर्शन आहे आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. थँक्यू.